नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर ही डिश तर तुम्हाला नक्की माहिती असणार. मी इकडे कणिक मळून घेतले आहे. दुसरीकडं मी इथे डाळ शिजवून घेतली आहे. डाळीमध्ये मी तुरीची डाळ आणि मसूर डाळ दोन्ही सेम प्रमाणात घेऊन त्यात एक टोमॅटो कापून आणि तेल आणि हळद टाकून शिजवून घेतलं आहे. इकडे मी दुसरीकडे साठी तेल घेतलं आहे. त्यात जिरा, मोहरी आणि ठेचून घेतलेला लसूण घातला आहे. तसंच कढीपत्ता घातला आहे आणि कांदा उभा चिरून पातळ पातळ चिरून तो फ्राय केला आणि फ्राय झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, घरचे मसालेच नॉर्मल, मीठ आणि तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता, गरम मसाला वगैरे. मी एवढेच मसाले टाकून फ्राय केला. थोडंसं फ्राय झाल्यावरती मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं डाळीचं पाणी टाकलं आहे त्यात. पाणी टाकल्यानंतरून थोडंसं फ्राय झाल्यानंतरून त्यात सांबार मसाला टाका, नक्की टाका, खूप मस्त टेस्ट लागते. तसंच त्यामध्ये मग शिजून घेतलेली डाळ टाकली. तसंच पाणी कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, घट्ट पातळ. मी इकडे दुसरीकडे पोळी लाटून घेतली आहे, त्याचे काप करत आहे. तुम्ही काप करून असेच चौकोनी आकारात असेसुद्धा टाकू शकता. मी थोडंसं डिझाईन करण्याचं पाहिलं, ते काय मला जमलं नाही म्हणून मी थोडेसे असे केले आणि बाकीचे काप तसेच मी टाकून दिले आणि मस्तपैकी उकळत्या वरणात हे काप सोडायचे आणि 10 मिनटं त्याला शिजून द्यायचं लो फ्लेमवरती. वरून कोथिंबीर वगैरे टाकायची आणि कस्तुरी मेथी नक्की टाका, खूप छान टेस्ट लागते. शिजून झाल्यानंतरून यावर गरम गरम ताटात वाढून घ्या आणि तुपाची धार टाकून मस्तपैकी एन्जॉय करा. तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तसंच सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करा.